गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 9:21 झालेत. मी बरोबर 9 वाजता डिव्हाइस ऑन केला होता, पण अजून काही वाजली नाहीये. वाजते पण चाकण वाजायला लागले. आज तर रेट पण खूप कमी दाखवत आहे. ओलामध्ये आणि उबरमध्ये दोन्हीमध्ये रेट खूपच कमी आहे. तर बघू आज किती होईल, काय होईल, सगळं ह्याच व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि आज माझं जास्त टार्गेट नसणार आहे, कारण 2,500 जरी झाले तर बस झालं. कारण आज रेट खूप कमी दिसतंय आणि गाड्या पण भरपूर लागल्यात रोडवरती. तर बघूया. आज 25/2/2026 तारीख आहे आणि वार आहे बुधवारचा. तर मी रेग्युलरच्या जागेवर चितळे बंधूच्या समोर थांबलेलो आहे. तर चला, फर्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. आपली 2 राईड कंप्लीट झाले. तर छोटी छोटी होती. एक राईड होती भोसरीवरून खंडोबा चौक, आणि खंडोबा चौकवरून मी आलोय आता पिंपरीला. ह्याचे जे भोसरीवरून जे खंडोबा चौक होती त्याचे 7 किलोमीटरची राईड होती. त्याचे आपल्याला 163 रुपये भेटलेत. आणि तिथूनच मला जे पिंपरीला आलोय 6.5 किलोमीटरचे आपल्याला 154 रुपये भेटलेले आहेत. आता ड्रॉप झालेला आहे. आता पिंपरीच्या आपला जो आंबेडकर चौक आहे त्याच्या तिकडं चाललो आहे मी, कारण महिंद्रा अँथेनिया वगैरे आहे तिकडून राईड पडू शकते. तर त्याच्यामुळं त्या साईडला चाललोय. तर बघूया, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. कारण आज रोडवर भरपूर गाड्या थांबलेत, म्हणजे लाईनीचे लाईन लागलेले आहेत. माझ्या अंदाजाने आज काम खूपच स्लो आहे. तर बघूया, जेवढं होईल तेवढं करू. माझं तर टार्गेट आहे 2,500 पर्यंत व्हायला पाहिजे. तर बघूया, देतो अपडेट. मित्रांनो, टाइम झालाय बघा 11:42 झालेत आणि मी आहे आता फेज 3ला, हिंजेवाडी फेज 3ला. आता मी पिंपरीवरून आलोय. ह्याचे आपल्याला भेटलेत 18 किलोमीटरचे 383 रुपये. ओलामध्ये होती राईड, कसं काय एक्सेप्ट झाली तेच माहीत नाही. ठीक आहे, आता एक एअरपोर्टची आली होती पण काही एक्सेप्ट झाली नाही. 575 रुपये दाखवत होतं पण काही एक्सेप्ट झाली नाहीये. आता बघू इथून कुठली राईड येते, देतो अपडेट. टाइम झाला आहे 4:15 झाले. तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होता. हिंजेवाडीला होतो. हिंजेवाडीवरून आपल्याला पडते कुठली, बालेवाडीची. त्याचे आपल्याला 14 किलोमीटरचे 246 रुपये भेटतात. आणि बालेवाडीवरून शिवाजीनगरची एक राईड येते आपल्याला, त्याचे 10 किलोमीटरचे 196 रुपये भेटतात. आणि तिथूनच शिवाजीनगर गोखलेनगरवरून माळुंगेची राईड येते आपल्याला, त्याचे आपल्याला 14 किलोमीटरचे 283 रुपये भेटतात. आणि आत्ता मी माळुंगेवरून शिवाजीनगरला आलोय, गोखलेनगरलाच. त्याचे आपल्याला 13 किलोमीटरचे 230 रुपये भेटतात. कारण आज रेट खूपच कमी चालू आहे. आणि मी मीटरने पण विचारून बघितलं पण काय कोण द्यायला तयार नाही, लगेच कॅन्सल होत आहेत. आणि आज परत रॅपिडो ब्लॉक झालंय माझं, कारण आपल्याला उबर ब्लॉक करायचं नाहीये. सगळं उबरवरच खेळ चालू आहे आपला. कारण उबर जर बंद झालं तर मग घरी बसावं लागणार आहे. त्याच्यामुळं मी उबरचं पास आपलं मीटरने घेत नाहीये. घेतलं तर आपलं जे रॅपिडो आहे त्याच्यावरच घेतो, नाहीतर नाही. आणि उबरमध्ये जे भेटेल तेच करतो, कारण उबर जर बंद पडला तर आपल्याला घरी बसावं लागणार आहे. तर ठीक आहे, आतापर्यंत झालेत चांगले पक्के अर्निंग. 1600-1650 रुपये झालेत आतापर्यंत. आणि आता येते कुठले, कर्वेनगर येते. कर्वेनगर खूप रेट कमी आहे. तर बघू, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. आता मी गोखलेनगरवरून चिखलीला आलोय आणि 21 किलोमीटरची राईड होती ना, आपल्याला 365 रुपये भेटले. उबर प्राईममध्ये राईड होती. आणि आता ओलामध्ये मला आली होती, पुणे रेल्वे स्टेशनची आली होती, पण गेलो लोकेशनवर आणि कॅन्सल झाली राईड. त्याचे आपल्याला 30 रुपये कॅन्सलेशन चार्ज भेटलेला आहे. तर मला वाटतं तिथं 2-3 रिक्षा थांबले होते, ते रिक्षाने गेलेत वाटतं. तर ठीक आहे, कारण रिक्षामध्ये पण ते लोक बसत होते. मी कॉल करत होतो, काय कॉल रिसीव्ह नाही केला त्यांनी, लगेच कॅन्सल केला. तर मला वाटतं रिक्षा वगैरे घेऊन गेला असेल वाटतं मला. तर ठीक आहे, नेक्स्ट राईड जर आली तुम्हाला तर देतो अपडेट.
टाईम झाला आहे 6:29 झालेत आणि अजून मी चिखलीमध्येच आहे. एक सुद्धा राईड वाजत नाही आहे. ना ओला वाजत आहे, ना उबर वाजत आहे, ना रॅपिडो तर बंद झालं आहे माझं. एक सुद्धा वाजायला तयार नाही. मग अशी ओला वाजली होती स्टेशन, ती कॅन्सल झाली. त्याच्यानंतर एक सुद्धा वाजत नाही आहे. आता काय पूर्ण डाऊन झालं आहे काम. तर बघू इथून काय डायरेक्ट घरी एमटी जाईल का काय करणार आहे, देतो अपडेट तुम्हाला. पिंपरी चिंचवडतील महापौर साहेब श्री रवी भाऊ हे वेळोवेळी भोसरीतील नूतन हॉस्पिटलला भेट देत असतात. पदापेक्षा जनसेवेला जास्त प्राधान्य देणारे महापौर शहराचा विकास साधू शकतात. हे विचार घेऊन आरोग्याविषयी महत्वाचे असे निर्णय घेण्यात आले आणि रुग्णांची विचारपूस सुद्धा साहेबांनी केली. कशी आहे ट्रीटमेंट? चांगली आहे. औषध वगैरे भेटतात ना? औषधांचा रिझल्ट आहे. काळजी घ्या. त्यानंतर मी निघालो भाऊंनीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चालू करून दिलेल्या व्यवसायाकडे. कसं आहे ना मित्रांनो, हे जे मूकबधीर आपले बांधव आहेत त्यांना बोलता व ऐकता येत नाही, पण मनातील भावना नक्कीच पोहोचवता येतात. धन्यवाद. चिखलीला पार 2.25 तास वेट केल्याच्या नंतर मी घरी चाललो होतो. तेवढ्यात मला ऑन द वे 200 मीटरवरून मला एक राईड आली. इथं लेमन ट्री प्रीमियम रेल्वे स्टेशनच्या इथं आहे. इथं ड्रॉप झालं आहे माझं. याचे आपल्याला 20 किलोमीटरचे 352 रुपये भेटलेले आहेत. आता ड्रॉप केलं आहे कस्टमरला. इथून बघूया किती वेळ लागतं, कारण संध्याकाळी जो पीक आवर आहे ना 5 ते जो 5च्या नंतर एवढं कमी बुकिंग झाले आहेत की बुकिंगच पडत नाही आहे. आता 2-3 दिवस झाले तसेच व्हायला लागले. संध्याकाळी जो 5च्या नंतर बुकिंगच वाजत नाही आहे, कारण 2-2 तास 1.5 तास वेट करावं लागतं आहे. आता बघू इथून कधी वाजती राईड, कारण रेल्वे स्टेशन पण जवळ आहे आणि इथं नाहीतर मी आता कॅम्प साईडला जातो. कॅम्प साईडनी एखादी घरच्या साईडची राईड बघतो, मग देतो अपडेट तुम्हाला. मला रेल्वे स्टेशनला पार अर्धा-पाऊण तास थांबावं लागलं. मग तिकडून मला एक राईड आली टिंगरे नगरची. ओलामध्ये होती. 7 किलोमीटरला आपल्याला 178 रुपये दिलेले आणि आता ड्रॉप करून आता चाललोय घरच्या साईडला. आणि आज ॲक्च्युली लेट पण झालं होतं आणि काम पण खूपच कमी झालेलं आहे. ॲक्च्युली जो सकाळचा जो पीक आवर आहे ना त्याच्यातच काम होतोय आणि संध्याकाळी जो पीक आवर आहे त्याच्यात कामच होत नाही आहे. पार 1 तास 1.5 तास थांबावं लागतं आहे, राईडच येत नाही आहे. तर ठीक आहे, आता ड्रॉप करून चाललोय कुठंतरी तुम्हाला साईडला घेऊन. आजची अर्निंग दाखवतो आणि देतो अपडेट तुम्हाला थोड्या वेळात. मित्रांनो टाईम झालाय बघा 9:34 झालेत आणि आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला मी. उबरमध्ये झाले 1997 प्लस ओलामध्ये झाले 592. टोटल आपली अर्निंग झाली आहे 2589. ह्याच्यातनं मायनस करायचे 171 उबर पास आणि ओलाचं 67 आणि आपलं बॅलन्स राहिलं आहे 2351. ह्याच्यात रनिंग आपली 162 किलोमीटर रनिंग झाली आणि ह्याच्यातनं CNG गेलं असणार आहे आपलं 600 रुपयाचं. तर 1700-1750 रुपये आज आपलं प्रॉफिट झालेलं आहे. आणि आज मी टार्गेट असं धरून निघालो होतो की 2,500 रुपये काम करून यायचं म्हणून. तरी पण चांगलं काम झालं होतं दुपारपर्यंत. त्याच्यानंतर मला चिखलीला गेल्यावर तिथं 2.25 तास तिथं थांबवावं लागलं, कारण तिथं एक राईड आली होती ओलामध्ये, पण ती काय कॅन्सल झाली. त्याच्यामुळं आपलं अर्निंग माझं असं दुपारपर्यंत चांगलं अर्निंग झाली होती. त्याच्यामुळं अंदाज आला होता की 3,000 वगैरे होईल, पण नंतर ते 2 तास थांबावं लागलं. त्याच्यामुळं काय अर्निंग झाली नाही. तरी पण ठीक आहे 2,500. तर ठीक आहे, उद्या भेटू मग. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.